पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पार्वतीश आगी नमितो, पार्वतीश आगी नमितो, विघ्नवर्धन भग्न कराया, विघ्नवर्धन भग्न कराया, विघ्नेश्वर गणपती भगतो, विघ्नेश्वर गणपती भगतो। नमस्कार, सियावर रामचंद्र की जय। या बालमहानाट्याचा प्रयोग 3 फेब्रुवारीला शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे होतोय। या नाटकाच्या मागे बरीच एक मोठी गोष्ट आहे आणि ती म्हणजे की लॉकडाऊनमध्ये रामायणाचं वारं वाहलं, परत सगळेजण रामायण महाभारत बघायला लागले आणि तिथून या नाटकाचा जन्म झाला असं म्हणूया। लेखन माझंच आहे, निर्मिती पण मीच केली आहे आणि याचं निर्देशन म्हणजे दिग्दर्शनसुद्धा मीच केलं आहे। मीच केलं आहे असं म्हणून माझा मोठेपणा मी सांगत नाही आहे, खरं तर कोणीतरी करणारं लागतं म्हणून माझं नाव पुढे आहे। तो करता करविता सगळा प्रभू श्री रामच आहेत, त्यांनीच आमच्याकडून हे इतकं सुंदर अद्भुत असं महानाट्य घडवून घेतलेलं आहे। लॉकडाऊनमध्ये सगळे रामायण बघत होते आणि त्यावेळेला माझे बरेचसे ऑनलाईन वर्कशॉप सुरू होते आणि त्याच दरम्यान विचार आला की एक वर्कशॉप, थिएटर वर्कशॉप आपण घेऊया आणि त्यांच्याशी बोलता बोलता मी सहज बोलून गेले की मी रामायण लिहिते तुमच्याकरता आणि आपण रामायण ऑनलाईन सादर करू। असं म्हटलं तर खरं, एकदा कमिटमेंट मुलांना दिली तर ती पाळायलाच पाहिजे, पण नंतर मग मला श्वास लागायला लागला, इतपत याचा डोलारा एवढा मोठा आहे लिहिताना। त्यावेळेला माझ्याकडे मुलं होती ती 36, त्या 36 मुलांकडून साधारणतः 75+ कॅरेक्टर्स बोलून घ्यायची होती आणि ती ऑनलाईन सादर करायचं होतं। यानी तयारी मी सुरू केली। वर्कशॉप जे होतं ते अगदी 15 दिवसांचं होतं, पण ते 20 दिवस लांबलं, कारण मी आईवडिलांना सांगितलं की मला अजून लिहायला वेळ लागतोय आणि त्याचं सादरीकरण आपण ऑनलाईन करणार। 2 तास 15 मिनटं 36 मुलांनी याचे 4 प्रयोग केले। या 4ही प्रयोगांना आम्ही तिकीट लावलं 100 रुपये आणि ते तुम्ही येऊन ऐकायचं। त्या पैशांमधून मी या मुलांना सांगितलं की आपण PM फंडला हे पैसे जे आपल्याकडे येतील ते आपण PM फंडला देऊ, काय वाटतं आयडिया? मुलांना प्रचंड आनंद झाला। त्याच वेळेला मला लक्षात आलं की याचं महानाट्य होऊ शकतं, म्हणून मग महानाट्य करायला घेतलं आणि BRPS म्हणजे ब्लू रिज पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल यांना मी भेटले आणि त्यांच्याशी मी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की मला मागच्या लॉकडाऊनच्या आधी मी ड्रामा क्लासेस घेत होते राधिका क्रिएशन्सच्या माध्यमातून, पण यावेळेला मला महानाट्य करावं असं वाटतंय, तर तुमच्याकडे मुलं येतील का? प्रचंड प्रतिसाद मिळाला। 75 मुलं त्यावेळेला होती। नृत्य नाट्याचा मिलाप करून एक महानाट्य असं आपण सादर करूया असं ठरवलं आणि त्याचा प्रयोग 4 मार्चला 2023मध्ये झाला। त्याचे 2 प्रयोग झाले, मग मेमध्ये झाला आणि त्यानंतर हेच आम्ही नागपूरला घेऊन गेलो आणि नागपुरातल्या मुलांबरोबर एका मोठ्या 1200+ थिएटरमध्ये त्याचा परत हाऊसफुल प्रयोग झाला। असे 3ही प्रयोग मागच्या वर्षी झाले आणि यावर्षी मात्र मी हा प्रयोग जयश्री मॅम DAV पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल आहेत, त्यांनी नागपूरला प्रयोग बघितला आणि ते म्हणाले की आपण इथे घेऊन येऊ आणि त्यानिमित्ताने DAV स्कूलमध्ये आम्ही आता परत मुलांचं ट्रेनिंग सुरू आहे आणि याचा प्रयोग आता 3 फेब्रुवारीला होऊ घातलेला आहे। मी रुपाली डिमॉन्टी बाबुळगावकर इथे व्हॉलंटियर म्हणून काम करते आहे। ह्या नाटकामध्ये माझी मुलगी काम करते आहे, तर तिला आणि ती 4थीत आहे, तर तिला रामायण म्हणजे जास्त करून राम, सीता, हनुमान, रावण ह्याच्या पलीकडे काहीच माहीत नाही। तर मला असं वाटलं की तिने ह्या नाटकामध्ये काम केलं तर तिला खरं रामायण काय आहे, पात्र कळतील, रामायणामधला गर्भ कळेल तिला। हे करत असताना जेव्हा एक रामायणाचं जे सात्विक वलय आहे ते राधिका व्यवस्थित निर्माण करून येते आहे।
ह्याच्यामुळे खरंच राधिका क्रिएशन्सला आणि राधिकाला खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी अश्विनी सप्तर्षी. सियावर रामचंद्र की जय या राधिका क्रिएशन्स आणि DIV पब्लिक स्कूल पुणे यांच्या सहयोगाने जे नाटक महानाट्य जे सादर होत आहे 3 फेब्रुवारीला, तर त्याच्यामधली काम करणाऱ्या एका मुलीची पालक. हे नाटक जेव्हा मुलं त्याची प्रॅक्टिस करतायत, सराव करतायत, तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की मुलांमध्ये खूप चांगला बदल झालेला आहे. घरामध्ये एकटी असणारी मुलं तर नक्कीच याच्यामध्ये शेअरिंग करायला शिकलेली आहेत. एकमेकांसोबत राहायचं आहे, वावरायचं आहे, मदत करायची आहे, समजून घ्यायचं आहे. रोल आपला सादर करताना कुठे काही चुकलं तर सांगायचं आहे, सांभाळून घ्यायचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी या नाटकामध्ये काम करताना, प्रॅक्टिस करताना मुलांमध्ये अनुभवायला मिळत आहेत. आणि ही संधी सियावर रामचंद्र की जय या महानाट्याच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना म्हणजे मुलांसकट पालकांनाही मिळालेली आहे. खूप छान अनुभव येतात. काही काही अगदी विनोदी असतात की म्हणजे रोल करताना कशा गमती करतात तेही अनुभवायला मिळतं. रोल मुलं किती एन्जॉय करतात हेही बघायला मिळतं, आनंद घेतात. त्या भूमिकेमध्ये शिरून काम करायचं आहे. स्वतः रामराया कसे होते, सीतामाता कशा होत्या, तर हे सगळं त्यांना करायला मिळतं. हे फारच छान आहे आणि हे बघताना आम्हाला पण छान वाटतं आहे. आता वाट बघतोय 3 तारखेला कधी एकदा मोठ्या स्टेजवर ही मुलं परफॉर्म करतील याची. नमस्कार, मी राधिका देशपांडे आणि माझ्याबरोबर आहे राधिका क्रिएशन्स आणि DAV पब्लिक स्कूलची काही मुलं. ही 50 मुलं, त्याचबरोबर 25 बॅकस्टेज आर्टिस्ट, असं करून 75 युवा आणि बालकलाकारांचा समूह 3 फेब्रुवारीला 7:30 वाजता संध्याकाळी बालगंधर्व रंगमंदिरमध्ये महानाट्य, बालमहानाट्याचं सादरीकरण करणार आहे. 2 तास 15 मिनटं खेळवून ठेवणार आहेत ही सगळी मुलं. याच मुलांमध्ये तुम्हाला राम, लक्ष्मण, सीता, शूर्पणखा, रावण, हनुमान या सगळ्या हे कॅरेक्टर्स तुम्हाला इथे दिसतील, भेटतील. आणि असं भव्य दिव्य असं महानाट्य सादर होणार आहे सगळ्यांसमोर. आम्ही अपेक्षा करतोय की हाऊसफुल गर्दीत या मुलांचं सादरीकरण व्हायला हवं. या संपूर्ण नाटकाबद्दल मुलं अत्यंत उत्साही आहेत. त्यांची तयारी जोरात सुरू आहे. तर मला असं वाटतं की या मुलांनाच आपण विचारूया की त्यांना कसं वाटतंय. राशी, तुला काय वाटतंय नाटकात काम करून? कसं वाटतंय हे नाटक? मला खूप चांगलं वाटतं आणि माझा रोल पण मला खूप चांगले भेटलेत आणि इकडे सगळे लोक खूप चांगले आहेत. चांगले आहेत. हां. आणि तू शिकतेस काय? तुला त्यातनं काय तुला घ्यावं असं वाटतंय? मला इथून खूप नॉलेज पण भेटते रामायणबद्दल. मी लॉकडाऊनमध्ये एकदाच पाहिलेला, तर आता मला वापस करायला भेटतं आहे आणि त्याच्यामध्ये मला ॲक्टिंग करायला भेटते. ते खूप चांगलं वाटतं मला. चालेल, आपण विहान आणि विहानला विचारायचं. हो. नल आणि नीलला. हो. नल, नील, कॅमेऱ्यात बघून सांगा कसं वाटतंय तुम्हाला, काय तुम्ही करणार आहात? आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे आणि आमचा रोल नल नील आहे. तुम्ही नाटक तिकीट खिडकीवरतून बुक करू शकतात. खरं पटकन करा, मिस कराल जर बघितलं नाही तर. आणि हे सगळं तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. थँक्यू. अरे वा. नल नीलची प्रतिक्रिया तुम्ही ऐकली जात. मला वाटतं की उर्वांशी इकडे मागे आहे. कुठे गेली ती? उर्वांशी, तू बोलणार आहेस? काय बोल आता, हे एवढं मोठं अपॉर्च्युनिटी आहे जे मला भेटलं आहे अँड आय डोंट ॲट ऑल रिग्रेट इट की मला खूप आवडलं हे नाटक. त्याच तू पहिल्यांदा करतेस नाटकात काम? पहिल्यांदा आपण लक्ष्मणला विचारूया. लक्ष्मण, तुला काय वाटतं? मला एकदम चांगलं वाटतं. मी पहिल्यांदा कोणत्या तरी नाटकामध्ये परफॉर्म करते आणि ही अपॉर्च्युनिटी खूप मोठी आहे. पुढे पण कामाला येऊ शकते. आणि मी लॉकडाऊनमध्ये महाभारत आणि रामायण वगैरे बघितलेलं, पण तेव्हा मी छोटं होतं म्हणून मला काही नीट कळायचं नाही. आता मला खूप सगळं शिकायला भेटतं आहे. आणि व्हेरी गुड. म्हणजे तू आता मोठा झाला आहेस लक्ष्मण म्हणून. तुला बोलायचं नव्या. अयोध्येत राम मंदिर होतं नव्या, आणि आपण इथे रामायणात सादर करतोय सियावर रामचंद्र की जय.
तर तुला कसं काय वाटतंय, तिकडच्या लोकांनी बघितलं पाहिजे हे नाटक? हो, हे नाटक तिकडच्या लोकांनी पण बघितलं पाहिजे आणि लवकरात लवकर सगळ्यांनी तिकीट्स बुक केले पाहिजेत. रावण इकडे मागे लपलेला आहे, तर त्यालाही विचारूया आपण की त्याला रावणाचा रोल करून कसं वाटतंय? मला खूप चांगलं वाटतं आहे. मी पहिलं असं कधीच नाही केलं, पण फर्स्ट टाईम आहे. मी आपला बेस्ट ट्राय देईन. सियावर रामचंद्र की तू जय. आपलं बेस्ट करणार. तू काय करणार? तू आपलं बेस्ट देणार, म्हणजे तू वाईट वागणार. नाही, आता नाही वागणार. तिकडे हनुमानाचं काम करणारा ओम आमचा आहे सर्वात उंच. त्याला विचारूया की त्याला तो काय शिकतो आहे हनुमानाच्या रोलमधून. फर्स्ट ऑफ ऑल हनुमानचा रोल भेटणार हा पक्का नव्हता आमचा. पहिले दशरथचा रोल दिला होता. हां दशरथचा दिला होता. मग नंतर ते स्विच करायची डॅडी म्हटली होती मला. मग नंतर मी म्हटलं त्यांना विचारलं हनुमानचा करू का, तेव्हा मला भेटला हनुमानचा रोल. तर हनुमानचा रोल करता करता इतकं कळालं की तो एक ब्रह्मचारी आहे. तो जास्त बोलत नाही, शांत राहतो आणि भक्तिभाव त्याच्यामुळे खूप आहे, हे मला कळून आलं. मी प्राऊड आहे हे की मी हे ह्या नाटकात काम करतो आहे. मी भरत आणि ब्रह्माचं काम करतो आहे. मला प्राऊड फिलिंग येते की मी हिंदू धर्म त्याच्या एका कथेमध्ये मी काम करतो आहे. रामायण हे सुप्रसिद्ध आहे आणि अयोध्यामध्ये जे मंदिर बनतं आहे त्याचं विशेष कौतुक आणि कोइन्सिडन्समुळे आमचंही नाटक त्याच वेळेला सादर होतो आहे. मी प्रसन्न आहे याच्याबद्दल. नमस्कार, मी सई ठोंबरे. मी शबरी आणि सुमित्राचं काम करत आहे. तर मला सगळ्यात पहिलं तर शबरीच्या रोलमधून मी खूप काय काय शिकले. म्हणजे शबरीमध्ये तेवढा पेशन्स होता. शबरी हे राम लक्ष्मणसाठी एवढा वेळ वाट पाहिली त्यांनी, म्हणून त्याच्यामधून मी पेशन्स शिकले. मैं ये नाटक में पहले नहीं थी. पहले मैं मतलब 2 महीने जब ये नाटक हुआ तो मैं नहीं थी. मैंने भी सोचा कि मैं भी ज्वाइन करती हूँ. मेरी दोस्त सृष्टि ने मुझे बोला कि यार तुम भी ज्वाइन करो, तुम्हें एक अच्छा रोल मिल सकता है. तो मैंने ज्वाइन किया और ये बहुत अच्छा निकला. थँक्यू. ओके, बोलो रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की